गोपनीय पद्धतीने निर्णय घेऊन निवडणुकीला निघून गेले. 14 ऑक्टोबर 2024 रोजी हा निर्णय झाला आणि 15 ऑक्टोबर 2024 रोजी आचारसंहिता जाहीर झाली. 29 ऑगस्ट पासून 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत कामगार 60 दिवस लगातार मैदानावर बसलेले असताना असा दुष्ट निर्णय, असा कामगार विरोधी निर्णय, गोरगरिबांना घरं फुकट वाटण्याच्या वल्गना करणारे, गोरगरिबांना फुकटची घरं देणारे, मुंबईमध्ये एक तो प्रकल्प स्वयंपुनर्विकासाचा, त्या स्वयंपुनर्विकासाच्या एकच प्रकल्पाचा संपूर्ण मुंबईमध्ये प्रचार करणारे, महाराष्ट्रामध्ये आदर्श घेऊन जाणारे, एका प्रकल्पाने आदर्श घेऊन अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण करणार का? कामगार 60 दिवस इथे बसून असताना तुम्ही त्यांना दुर्लक्षित करून, त्यांची अवहेलना करून, त्यांच्या श्रमाचा अपमान करून कामगार विरोधी धोरण, कामगारांना विचारात न घेता घेतलेला निर्णय तुम्हाला मागे घ्यावाच लागेल. तुम्हाला हा निर्णय बदलावाच लागेल. त्यासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी ठेवू आम्ही. 3 वेळा उपोषण झालं. 22 फेब्रुवारी 2024 रोजी बोर्डावर मोर्चा झाला. आमचे सर्व कामगार बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित झाले. परंतु या सरकारनं फोडाफोडीमध्ये काही कमी काम केलेलं नाही. माणसं फोडली, पक्ष फोडले, अशाच प्रकारे आमच्या मधल्या फितूर फोडण्याचं काम देखील या सरकारच्या दिलेल्या आम्हाला काही लोक दिलेल्या दुसरी बदल हवा. ही सरकारची लोक या ठिकाणी येऊन असं चुकीचं काम करतायत. माझ्याकडे हे पद आहे, माझ्याकडे ते पद आहे. पद सरकारचं असेल, पक्षाचं असेल, तुझा या भूमीशी काय संबंध आहे? तुझा या कापड बाजाराशी काय संबंध आहे? तुझा या कापड बाजारात काय योगदान आहे? आणि मग तू कसा होतो नेता? तू होणार नेता, मग आम्ही काय करायचं? आमच्या गोरगरीब कामगार या ठिकाणी वंचित आहेत. अरे तुमच्या दळभद्री कारभारामुळे 30-35 वर्ष काबाड कष्ट करणारे माझे कामगार या ठिकाणी वंचित बसलेले आहेत. थोडी तरी शरम वाटायला पाहिजे होती निर्णय घेताना. थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. ऊन पावसा वाऱ्यामध्ये हे छोटस करून ठेवलेलं आपण जरांगेच्या आंदोलनाच्या वेळी प्रचंड मोठं असणारं हे मैदान, या ठिकाणी या प्रकारच्या जाळ्या करून छोटं करून ठेवलेलं हे छोटं मैदान, या ठिकाणी 60 दिवस लगातार, त्याच्या अगोदर 22 दिवस लगातार पोलीस स्टेशनकडे, प्रशासनाकडे, पोलीस खात्याकडे रोजचा या ठिकाणी अहवाल असतो. रोज या ठिकाणावर निवेदन मंत्रालयात जातं, विशिष्ट लोकांकडे जातं. त्यांना माहित नाही लोक इथे येऊन रोज बसतात, मागणी रोज येते, अर्ज रोज येतात, किती सह्या असतात त्याच्यावर. अरे या कामगारांनी सह्या करताना त्यांचं रक्त त्या शाईमध्ये भरलेलं आहे. हातावर पोट असणारे माझे कामगार, मोलमजुरी करणारे माझे कामगार, स्वतःची मोलमजुरी
बाजूला ठेवून खिशातले पैसे खर्च करून तुम्हाला जाग यावी, तुमच्यासारख्या नराधमांना जाग यावी, जे अशा गोरगरीब कामगारांच्या हिताच्या विरोधात काम करतात. 1978 साली आमच्या पूर्वजांनी स्वतःच्या संसाराची राखणखोरी करून संसारावर तुळशीपत्र ठेवून मिळवलेली ही जागा तुमच्यासारखे दरिद्री राजकारणी काढून घेण्याचं पाप करताय. परमेश्वर सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही, आम्ही तर करणारच नाही, जीवात जीव असेपर्यंत माफ करणार नाही. आंदोलन आज नाही, उद्या परवा वेगवेगळ्या प्रकारे जीवात जीव असेपर्यंत चालेल. जागा परत घेऊ म्हणजे घेणारच. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, जागा परत घेणारच. हे कोण तुमचे हस्तक त्या ठिकाणी काम करतायत त्यांना सांगा, हे काय तुमचं 20 एकर आहे त्याच्यात अगोदर चर्चा करा, तुमचं काय द्यायचं घ्यायचं. 7 एकरच्या बाबतीत 7 एकरच्या बाबतीत जर तुम्ही काही निर्णय करण्याचा प्रयत्न केला, जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, आता त्या ठिकाणी पत्रा कोण लावतंय? त्या ठिकाणी काबीज झालेली जागा महिन्याचे लाख